हॅलो 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 शेख. चला मॅचला सुरुवात होईल. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर RV11 आणि त्याचबरोबर सनीकोड या दोन संघांमधला बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. सम्राट युवा संघटना सामाजिक संस्था दापोली यांच्या माध्यमातून छत्रपती सम्राट अशोक आणि विश्वरत्न कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सम्राट युवा चषक 2025 पर्व 5 मध्ये तुम्हाला सर्वांचं विसरीमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करेन. मागची मॅच आपण पाहिली गेली तर दापोली 11 या टीमनं जिंकली होती मॅच आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर प्रतिस्पर्धी फरारी टीमला मात्र तिथे पराजित केलं होतं. ओपनिंग बॅटर्स नेम या ठिकाणी बाबल्या आणि त्याचबरोबर कुणाल आणि बाबल्या हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन्ही टीमचा 12th मॅन कंपल्सरी कॉम्बॉक्स कडे द्या पाठवून. सनीकोंड हा संघ खेळताना दिसतोय. त्या टीम मध्ये देखील आक्रमक असे काढू. बॉलर नेम त्याचबरोबर आदरणीय बंटीची माडिक साहेबांचं आगमन झालेलं आहे. मुरुड मधून आलेले आहेत. या ठिकाणी बंटी माडिक यांचं आगमन झालेलं आहे. थेट मुरुड मधून आले, त्यांचं देखील स्वागत. इथे चेंडू पडल्यानंतरला बॅटच्या आय थिंक कडा आहे का परंतु माहित नाहीये. तिथे मात्र केवळ रन्स मिळून जाईल. व्हाईट बॉलचा इशारा आहे. बॅट बॉलचा कोणता संपर्क नाही. अंपायर नवाज फकीर सर यांचा मात्र या ठिकाणचा इशारा होता मिस्टर. आणि परत व्हाईटचे देखील रन्स या ठिकाणी मिळून जातील. टोटली 2 रन्स स्कोरबोर्ड वरती असू शकतील. आता स्ट्राईक मार्कवरती बाबल्या या खेळाडूची चर्चा आपण अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये केली आहे. क्षमता आहे, अनुभव देखील प्रचंड राहील आहे बाबल्याला. तर दुसऱ्या बाजूला कुणाल त्याची साथ देण्यासाठी आणि गोलंदाजी मार्कवरती सचिन आहे. यावेळेला अगदी सुरेख गोलंदाजी आहे. म्हणजे चेंडू पडला ना त्यावेळेला अगदी नजर खालच्या बाजूला होती बाबल्याच्या. बॅट बॉलचा कोणता संपर्क नाही तिथे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. राऊंड द विकेट गोलंदाजी आपण पाहताय. समोर गोलंदाजी करणारा गोलंदाज सचिन मात्र आता थोडासा बदल करतोय. सनीकोंड या संघाचा महत्वपूर्ण गोलंदाज आपण पाहिलाय. येत नाही आणि जाऊयात पुढच्या दिशेने. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन तयार आहे. RGCR या एंड कडून तो गोलंदाजी करतोय. हो यावेळेला बाबल्या चला त्रिफळाची झालाय, बाहेर येईल. विशाल फलंदाजी मार्गवरती आहे. नाव विशाल आहे, काम देखील त्या नावाप्रमाणे करावं लागेल. हा विशाल हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पण तो सचिननं काय बॉल टाकलाय जिथे बाबल्याला अगदी खेळत असताना स्ट्रगल करावा लागला होता. चेंडू पडून सरळ त्रिफळाशी झाला. ऑफ स्टंपची जी यष्टी होती ती उद्ध्वस्त करून टाकली आणि तिथे मात्र अगदी संघाला चांगला कमबॅक करून दिलाय. RGCR या एंड कडून गोलंदाजी असेल. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न विशालच्या माध्यमातून. अतिरिक्त ठिकाणी पण जर पाहिलं तर उछाल होता तिथे
परंतु एकच रन मिळून जाईल. स्कोरबोर्ड थोडंसं पुढे सरकेल आणि धावसंख्या 2 या आकड्यावरती एक महत्वाचा फलंदाज बाद देखील झालाय बाबल्या. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आणि इथे सुरेख असा थ्रो केलाय आणि स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. 5 रन स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. पहिलं षटक ज्या वेळेला टाकतोय ना गोलंदाज सचिन, त्यांनी आतापर्यंत फलंदाजांना बांधून ठेवले. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आता आक्रमण करताना कोणतेही फलंदाज दिसत नाहीयेत. विशाल आणि त्याचबरोबर त्याचा जो साथीदार हा जो खेळाडू आहे कुणाल, त्या कुणालच्या अगदी बॅटच्या साह्याने अगदी मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. आणि 20 मिनिटांमध्ये बघा फर्स्ट इनिंग कंप्लीट होणे गरजेचं आहे. दोन्ही टीमने लक्षात घेऊयात आपण, कारण 20 मिनिटांमध्ये फर्स्ट इनिंग कंप्लीट होणं गरजेचं आहे आणि पुढच्या 20 मिनिटांमध्ये सेकंड इनिंग कंप्लीट होणं हे अनिवार्य आहे, बंधनकारक राहील. याची दोन्ही टीमने अगदी नोंद घ्यायची आहे. म्हणजे जास्त वेळ जाणार नाही, फार वेळ जाणार नाही याची आपण दक्षता बाळगूयात. पहिलं षटक प्रोग्रेस, शेवटचा एक बॉल, 6 रन स्कोरबोर्ड वरती. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा थोडासा बदल केलेला आहे. जो खेळाडू आपण पाहायला गेलं तर थोडासा फाईन होता, त्याला अगदी मिड विकेटच्या दिशेने आणलं गेलेलं आहे. शॉर्ट ऑफ लेंथ, फुल अँड लेंथचा चेंडू होता जिथे आपण बघतोय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होताना दिसलाय. 2 रन्स मात्र घेतलेले आहेत. परंतु त्याचबरोबर षटक क्रमांक 1 चा खेळ होईल समाप्त. धावसंख्या 8 या आकड्यावरती. महत्वाचा एक फलंदाज बाद, जी बाबल्याची विकेट होती या ओव्हरमध्ये. धन्यवाद डीजे 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 थांबा 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 डीजे. आणि बघा 20 मिनिटांमध्ये पहिली इनिंग संपणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. खूप साऱ्या मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. आता दुसरं षटक असेल. दुसऱ्या षटकाची आपण थोडीशी चर्चा करूयात. ते दुसरं षटक नवीन गोलंदाज मार्कवरती येईल. बॉलर नेम विनीत. मनीष या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. अरे तुम्ही स्टेज वरती जा, जे मान्यवर त्यांना बसवा, कोण मोठी माणसं आणि बाकी पोरं बसले त्यांना बाहेर. तुम्ही पण इकडच आहोत, तो सगळे इकडच. आपण जर पाहायला गेलं तर संभ्रा युवा संघटनेचे जे कार्यकारिणी आहे, अध्यक्ष महोदय अविनाशजी तांबे सर असतील, त्याचबरोबर उपाध्यक्ष सुरजजी सकपाळ सर आहेत, त्याचबरोबर सचिव नितीनजी पवार, त्याचबरोबर खजिनदार विलासजी मोरे सर असतील आणि सल्लागार गणेश एल्वे सर याच्या अगदी मेहनतीने, त्याचबरोबर सर्व सदस्यांच्या अगदी मनतीबोळी संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय यशस्वी दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये पार पडते. नसेल फलंदाज मात्र तयार आहे. आता राहुलचा बॉल अगदी चांगलाच आहे. क्षेत्ररक्षक असेल, सुपर कॅच. इथे फलंदाज बाद. मोठा धक्का बसेल RB11 या टीमला.
टीमला पाठवलंय 1.2 ओव्हर पर्यंतचा खेळ झालाय जिथे आपण गोलंदाजीची चर्चा करताय गोलंदाजी मनीष 1 विकेट देखील घेतले पहिल्याच बॉलवरती 4 रन्स आलेत त्याच्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केला RV11 चा हा संघ खेळतोय शैलेश पवार या एंडकडून गोलंदाजी पहिलाच बॉल आकिबनं खूप हवेमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचणार नाहीये नोमॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि जिथे वेगानं 2 रन्स आपल्याला कंप्लीट होताना पाहतोय प्रचंड ताकद आहे आकिबकडे भरभक्कम मान्याचा काढून राहिलाय आणि त्या ताकदीचा उपयोग जर या ठिकाणी आपण पाहिलं तर केला गेला तर चेंडू आणि बॅटचा संगम आला त्याच्यामध्ये ताकद मात्र मिश्रित झाली तर सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाण्याची शक्यता देखील आहे ओव्हर द विकेट बॉलिंग यावेळेस चेंडूला फुल केले गेला आहे परंतु बॅट बॉलचा संपर्क तेवढा चांगला नाहीये बॅटच्या वरच्या बाजूची कडा घेतली गेली आहे केवळ आणि केवळ फक्त एकच रन्स मिळेल स्कोरबोर्ड थोडंसं पुढे सरकत असताना धावसंख्या 15 या आकडेवरती जाऊन पोहोचले आमचे लाईव्ह स्कोररमॅन तोफेल अहमद ऐनरकर सर देखील असतील संपूर्ण आकिबजी चिपळूणकर सर यांचा हा जो स्क्वॉड आहे संपूर्ण टीम पोहोचली आहे आपल्या दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये आणि चांगलं वर्क करतायत नाईस कॅमेरा क्वालिटी आपण बघितले अगदी चांगली स्क्रीन देखील या ठिकाणी आपण तुमच्या समोर आहे आणि 2 कॅमेरेमॅन या ठिकाणी शेहबाज खलिफे असतील फर्ज मुरुड करत आणि त्याचबरोबर असुबाना आहे आणि आमचे मार्गदर्शक देखील आहेत आकिब चिपळूणकर सर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला चांगलं एक प्रोत्साहन मिळतं आणि स्पोर्ट्स टीम या चॅनलचे सर्व देखील आहेत ते स्विच इट खेळायचं आहे अगदी क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये इथे कॅच मिस म्हणजे ज्या वेळेला तो गेला होता बॉलवरती तेव्हा थोडंसं आपण पाहिलं गेलं तर चेहऱ्यावरती थोडंसं नैराश्य आणि स्विच हिट खेळत असताना विशालला एक मोठी संधी मिळाली आहे संधीचं सोनं आता करावं लागेल स्कोरबोर्ड 17 लॉस ऑफ 2 17 रन स्कोरबोर्डवरती आपण पाहताय दापोली ते नामवंत कलाकार या संपूर्ण स्पर्धेचा अगदी आमच्या रसिक प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी आलेले आहेत त्यांचं देखील कौतुक आणि आम्ही आभार व्यक्त करतोय स्वागत तर करावंच लागेल कारण काही संपूर्ण कलाकार आपण पाहताय या संपूर्ण स्पर्धेसाठी अगदी त्यांच्या कला सादर करताना दिसतील षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त लॉस ऑफ 2 विकेट्स स्कोरबोर्ड 18 रन्स मध्ये इनिंग संपणं अनिवार्य आहे काही वेळ फक्त बाकी राहील येणारे 2 ओव्हर अगदी आणि अंपायर्स विनंती असेल ऑफिशियल की आपण जास्त टीम मीटिंग घेऊन देऊ नका लगेच विखुरलं जा असं सांगा त्यांना या पुढची मॅच असेल अंजरला आणि 10 गाव दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर या बॉलर नेम भावेश 18 रन झाले 2 ओव्हर नंतर 2 महत्वाचे फलंदाज बाद RV11 या टीमचे समोर आता विशाल आहे ज्याला एक जीवनदान देखील मिळालं होतं मागच्या ओव्हरमध्ये तयार असेल यावेळेला शरीरापासून थोडासा दूरचा बॉल आहे चेंडू पडल्यानंतर काठा बदलतोय आणि जिथे आपण पाहायला गेलं तर यापुढची मॅच असेल प्रिन्सेस शबनाज आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये टीम असेल 10 गाव भावेश गोलंदाजी मार्कवरती अगदी जड मध्ये बॉल टाकलाय समोरच्या दिशेने कॅच पकडले बॅटर्स बाद
वा काय बॉलिंग चालले इथे. चेंडू पडल्यानंतर थोडासा काठा बदलेल, बाहेरच्या बाजूला जाईल, आउटची संधी आहे का? परंतु नाही, वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स, 2 रन्स घ्यावे लागतील. व्हाईट +1 असे 2 रन्स आता स्कोर बोर्डवरती आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवरती असणारा भावेश या पुढच्या आपण मॅच पाहतोय. एका बाजूला दहागाव असेल तर दुसऱ्या बाजूला प्रिन्सेस शबनाज. या 2 टीम मध्ये आपण टॉस करतोय. या संघटनेच्या अध्यक्ष महोदय आदरणीय अविनाशजी तांबे सर यांच्या सोबत आपण टॉस करत घेतोय. मित्रांनो, जर पाहायला गेलं तर अविनाशजी तांबे सर या संपूर्ण संघटनेच्या अध्यक्ष महोदय आहेत. टॉस कोणी जिंकलंय? टॉस कोण जिंकलंय? प्रिन्सेस शबनाज वॉन द टॉस. प्रिन्सेस शबनाजच्या टीमने टॉस जिंकलेला आहे. परंतु समोर बघा मैदानाच्या आतमध्ये खूप मोठी लढत चालली आहे. एका बाजूला RV11 आणि त्याचबरोबर समोरच्या दिशेनं आपण जर पाहताय सनी कोण, या 2 संघांमध्ये हे बॅटल असेल. ऑफला चांगला असा स्ट्रोक खेळला गेला, 1 रन्स घेतलाय, परंतु अकीबने आता योग्य वेळेला नकार देखील दिलेला आहे. जिथे आपण पाहायला गेलं तर षटक क्रमांक 3 हे मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे. भावेशने आतापर्यंत प्रभावित का केलं? कारण फक्त 4 बॉलमध्ये 4च रन्स खर्च केले, ज्याच्यामध्ये 1 विकेट देखील आली आहे आणि धावसंख्या मात्र 22 या आकड्यावरती. म्हणजे पहिलाच बॉलर नाहीये, एकच गोलंदाज नाही तर सर्वच्या सर्व गोलंदाजांना सनी कोणच्या अगदी प्रभावित करणारं क्रिकेट खेळलेलं आहे. प्रिन्सेस शबनाज आपण टॉस जिंकलेला आहात, डिसिजन आम्हाला सांगायचंय. या बॉलवरती देखील मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न असेल. चेंडू क्षेत्ररक्षक रेस लागले, चेंडूचा विजय, 4 रन्स. हॅलो, धन्यवाद धन्यवाद, थँक्यू थँक्यू थँक्यू. इथे गोलंदाज आपण पाहताय तर गोलंदाजी मार्कवरती असणार भावेश वरती. मागच्या चेंडूवरती एक आक्रमण चढवत असताना सबका ठोकलाय आणि स्कोर बोर्ड आता 26 आकड्यावरती. हॅलो चेक. आणि तिथे गोलंदाज तयार असेल शेवटचा चेंडू टाकण्यासाठी. या बॉलवरती चांगला स्ट्रोक, डीप विकेट बाउंड्रीच्या बाहेर, सीधा चेहरा, षटकार. चला, धन्यवाद धन्यवाद डीजे बँजो, थँक्यू थँक्यू थँक्यू. हॅलो 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 हॅलो. नो टीम मीटिंग जास्त करू देऊ नका ऑफिशियल, वेळ खूप कमी आहे. चला आपण लगेचच मॅचला सुरुवात करूयात. तीन ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 32, 3 विकेट्स देखील गेलेले आहेत. शेवटचं षटक आहे. सगळं होऊ शकतं, मैदानाकडे जायला फक्त लागेल आपल्याला. जिथे गोलंदाजी मार्कवरती नवीन बॉलर आता गोलंदाजी करताना दिसू शकेल. बॉलरचं नाव सांगा. विलास, मिकी माऊस नाव आहे का? की नाव सांगा. मिकी, कुणाल. कुणाल गोलंदाजी मार्कवरती. राईट ऑफ ओव्हर विकेट शैलेश पवार या एंड कडून गोलंदाजी करेल. यावेळेला अलोंग द कार्पेट ऑन ला ड्राईव्ह केलाय. चेंडू मात्र सरळ दिशेनं चाललाय.
एक रस वेगानं घेतलाय, दुसरी धाव देखील अतिशय वेगानं आपण घेताना पाहिजे. स्कोर बोर्ड मध्ये थोडासा बदल केला जाईल. धाव संख्या मात्र आता 34 आकड्यावरती 34 रन झालेले आहेत. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे आणि या ओव्हर मध्ये आता आक्रमकतेने घ्यावं लागेल, तुटून पडावं लागेल. कारण का जे एक्सपेक्ट होतं, जे अपेक्षित होतं, जशी बॅटिंग अपेक्षित होती तशी बॅटिंग आता झालेली नाहीये आरबी 11 या टीमची. हवेमध्ये बॉल असेल, शतरक्षक यावेळेला म्हणेल दर्शक सीधा छेद षटकार. आणि इथे मात्र 6 रन्स मिळालेत. आता नईम जो फलंदाज आहे तो आक्रमण करतोय. पुढचा बॉल आहे, स्विच हिट करण्याचा प्रयत्न असेल. हे कुठेतरी चुका का घडतात मी काल देखील सातत्याने वारंवार सांगत होतो. सरळ मार्गाने तुम्हाला यश मिळतंय तर तुम्हाला दुसऱ्या वाकड्या मार्गाने जायची अजिबात गरज नसते. आणि आपण म्हणतो ना की तुम्हाला अगदी सरळ बॅटने रन्स येत आहेत तर अगदी आडवी बॅट करण्याची अजिबात गरज नाहीये. त्याचबरोबर आदरणीय प्रशांतजी धोत्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. हॅलो हॅलो नक्कीच आपण पाहिलं तर सन्माननीय धोत्रे साहेब यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. मी विलास मोरे आणि अविनाश तांबे यांना विनंती करतोय की त्यांना सन्मान करायचा आहे. अविनाश तांबे, विलास तांबे आणि गणेश एल्वे यांना विनंती करतोय त्यांना यशोचित सन्मान करायचा आहे. विलास मोरे साहेब सन्मान करायचा आहे. धोत्रे साहेब आले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद साहेब, तुम्ही आलात, तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. चला सर्व मान्यवरांचं आपण मनापासून स्वागत करूयात, आभार देखील व्यक्त करूया. दुपारच्या 17 मध्ये माझ्याकडे तुम्हाला घेऊन जाईन कारण मैदानाच्या आतमध्ये खूप काही घडते. जिथे 48 रन स्कोर बोर्ड वरती या ओव्हर मधील शेवटचा बॉल ऑफला चांगला ड्राईव्ह, स्वीपर कव्हर, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, 4 रन आणि स्कोर बोर्ड मात्र आता पोहोचेल 52 या आकड्यावरती. 52 रन झालेत, 53 धावांचं टार्गेट असेल.
चला ओपनिंग बॅटर जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण जर पाहायला गेलं तर प्रथम फलंदाजी करत असताना RB11 या टीमने 52 रन्स बनवले, 53 धावांचं टार्गेट आता सेट केलंय. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 53 रन्स आपण पाहत आहे. खरंच ही सम्राट युवा सामाजिक संस्था दापोली याची जी संपूर्ण कार्यकारिणी आहे, या कार्यकारिणीचे सम्राट युवा संघटनेचे अध्यक्ष महोदय आदरणीय अविनाशजी तांबे सर आहेत. त्याचबरोबर उपाध्यक्ष सुरजजी सकपाळ, त्याचबरोबर सचिव नितीनजी पवार, खजिनदार विलासजी मोरे सर आणि सल्लागार गणेश शेडवे सर, आणि त्याचबरोबर या संपूर्ण सदस्यांच्या अगदी अथांग मेहनतीनं ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी पार पडते. चला ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. हॅलो अंधाले संघाने आपलं डिसिजन सांगायचं आहे. गोलंदाजी आणि आलिशान दहागाव या संघाला प्रथम फलंदाजी करायची आहे. त्यांनी या सामना संपल्यानंतर लगेच डॉकआउटमध्ये जायचं आहे. या सामन्यानंतर लगेच आपला सामना आहे आलिशान दहागाव विरुद्ध प्रिन्सेस शबनाज. यानंतर होणारा सामना प्रिन्सेस शबनाज विरुद्ध आलिशान दहागाव. असला मैदानाच्या आतमध्ये जाऊया आता. शार्दूल आणि मनीष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. शार्दूल मनीषची जोडगोळी 53 धावांचा पाठलाग करताना आपण त्या जोडीला पाहताय. एका बाजूला RB11 ची टीम आहे, समोर गोलंदाजी मार्गवरती हरणा एक्सप्रेस म्हणजेच अरमान पलनाईक. चला मॅचला सुरुवात करा आपण. मॅचला सुरुवात करायची. अरमान पलनाईक गोलंदाजी मार्गवरती हरणा एक्सप्रेस या नावाने संबोधित करणारा गोलंदाज. पंचांच्या डाव्या बाजूला एका बाजूला असेल आता मनीष, तर दुसऱ्या बाजूला शार्दूलला पाहिले. शार्दूल या खेळाडूची चर्चा आपण सातत्याने करत राहिलोय. तर दुसऱ्या बाजूला हा देखील हरनाईचा लोकल बॉय हरणा एक्सप्रेस अरमान पलनाईक. पहिलाच बॉल आहे. मनीषनं चेंडूला खेळला गेलाय. चेंडू मात्र अगदी कव्हर पॉइंटच्या दिशेनं जाईल, जिथे क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला कलेक्ट करेल वेगाने 2 रन्स कंप्लीट होतील. पहिल्याच बॉलवरती दुहेरी धावांची सुरुवात चांगली केली आहे. चेंडूला सन्मान दिला होता. मोठा स्ट्रोक नाही तर टाइम करण्याचा प्रयत्न होता मनीषचा. तर गोलंदाजी करणारा गोलंदाज अरमाननं आता येणारा पुढचा बॉल कसा टाकेल, कोणतं संकट असू शकेल फलंदाजाच्या विरोधामध्ये ते देखील पाहावं लागेल. यावेळेला अलोंग द कार्पेट ऑनला ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक असेल डिपेंड विकेटचा, जोपर्यंत चेंडूला जाऊन यावेळेला बघा पकडेल अतिशय वेगानं, मात्र 1 रन्स कंप्लीट होईल. राईट हँडेड बॅटर शार्दूल नावाची चर्चा आपण करत राहिलोय. टेनिस क्रिकेट विश्वातील हे देखील एक चर्चेतलं नाव राहिलंय शार्दूल. पुढचा बॉल असेल अरमान पलनाईकच्या विरोधामध्ये शार्दूल राईट हँडेड बॅटर. इथे सरळ डाऊन द ग्राउंड खेळलं गेलं. चेंडू मात्र सरळ जातो वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. जिथे अरमानवरती आता आक्रमण चढवताना शार्दूलला पाहिले. सनी कोंड या टीमचा खेळाडू असेल. थोडस क्रॉस खेळत असताना इथे जोरदार अपील केली जात होती, परंतु
इथे शार्दुल का बल्ला भाई माशाल्लाह सीधा 6 रन। पुढचा बॉल टाकेल याही वेळेला शार्दुलच्या बॅटमधून चेंडू आउट ऑफ द बार 6 रन षटकार। त्याचबरोबर मोसम रखांगी यांच्याकडनं शार्दूलसाठी 200चं कॅश प्राइज दिलं जाईल आणि स्कोर बोर्ड 19 आकड्यावरती 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे। 19 रन झालेत पहिल्या ओव्हरमध्ये। आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये रन्स किती पाहिजे ते देखील पाहावं लागेल। 18 बॉलमध्ये 34 रन्स पाहिजेत, म्हणजे याच्यापेक्षा चांगली सुरुवात होऊ शकत नाही। ज्यावेळेला आपण पाहतोय सनीकोण दापोली जो संघ आहे तर सनीकोण या टीमसाठी याच्यापेक्षा चांगली सुरुवात नसणार आहे, कारण का पहिल्याच ओव्हरमध्ये 19 रन्स आलेले आहेत आणि दुसरा षटक टाकणार कोण RV11 या टीम कडून हे देखील पाहावं लागेल। मनीष आणि त्याचबरोबर शार्दूल या दोघांच्या जोडीनं तर धुमाकूळ घातलाय मैदानाच्या आतमध्ये। दोन्ही संघ तितकेच बलाढ्य समतोल राहिलेत, त्यांच्याकडे मोठी विद्वत्ता, क्षमता, गुणवत्ता, प्रबळता आणि प्रगल्भता आपण पाहतोय हे दोन फलंदाज। त्याच्यानंतर गोलंदाजी मार्क वरती RV11 या टीम कडनं एक नवीन गोलंदाज कुणाल गोलंदाजी मार्क वरती आलाय। इथे रडार मध्ये होता मनीष, खूप उंच गेलाय चेंडू, जेवढा उंच आहे परंतु दूरी नाहीये, परंतु कॅच सुटले तिथे आणि ही कॅच नाही बाई तर तुम्ही मॅच सोडले। कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच, सोडा कॅच सरळ हारा मॅच, हा फॉर्म्युला राहिला क्रिकेटचा आणि इथे कुठेतरी स्कोर बोर्ड आता पुढे सरकेल। कुणालचा पहिलाच बॉल होता, त्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण करताना आपण गोलंदाजाला पाहिलं होतं। त्याच्यानंतर समोर पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल तयार राहील। फलंदाज शार्दूल, ज्या शार्दूलनं पहिल्या ओव्हरमध्ये धुमाकूळ घातलाय स्विच खेळत असताना, म्हणजेच याही वेळेला तुम्ही बघताय तर फलंदाज काहीतरी वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, स्विच करत होता, 1 रन मिळेल सरळ बॅटनं मागच्याच ओव्हरमध्ये आणि इशारा मात्र अंपायरचा बाय लेग बाईचा असेल, म्हणजे बॅटचा स्पर्शच झाला नाही तिथे, म्हणजे रन्स मात्र अगदी लेग बाईच्या माध्यमातून खात्यामध्ये जोडली जातील। 21 रन स्कोर बोर्ड होते। कुणालला प्रभावित करणारे गोलंदाजी केले। येणाऱ्या 16 बॉलमध्ये आता मात्र जर पाहायला गेलं तर 32 धावांची आवश्यकता आहे। 16 मध्ये 32 ची आवश्यकता। समोरच्या दिशेनं RV11 आणि त्याचबरोबर सनीकोण या दोन संघांमधलं हे बॅटल असेल। शार्दूलनं तुफानी क्रिकेट सादर केले, जिथे मनीष तयार आहे। इथे कमी गतीचा बॉल टाकलाय, फलंदाज थोडसा गतीला बीट होताना आपण पाहिलंय। एकवीस रन स्कोर बोर्ड वरती, अजून 32 रन पाहिजेत 15 बॉल मध्ये। याच्यानंतरची देखील एक पुढची मॅच असेल 10 गाव विरुद्ध प्रिन्सेस शबनाज। प्रिन्सेस शबनाज या टीमनं टॉस जिंकलाय, डिसिजन सांगायचंय। यावेळेला हवेमध्ये बॉल आहे आणि चेंडू मात्र क्षेत्ररक्षक खाली येईल, इथे मात्र आता कोणती चूक नसेल। फलंदाज बाद।
चला चौथ्याच बॉलवरती आता कुणाला विकेट मिळाली आहे. 21 रन स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. जिंकण्यासाठी अजून देखील 32 धावांची आवश्यकता येणाऱ्या 14 बॉलमध्ये. हलवू नका नाही ते पडेल खाली. प्रफुल्ल फलंदाजी मार्क वरती. इथे अगदी सरळ क्षेत्ररक्षक सरळ बाहेर आणि इथे मात्र 6 रन षटकार. गोलंदाज तयार आहे. कुणाल वरती आक्रमण चढवलेलं आहे. 13 बॉलमध्ये 26 रन्स पाहिजेत. फुलटॉस बॉल सरळ चेंडू बाहेर 6 रन षटकार. चला येणाऱ्या 12 बॉलमध्ये आता मात्र 20 रनची गरज आहे. 12 मध्ये 20 रन्स पाहिजेत. धावसंख्या 33, 33 रन्स झालेले आहेत. 12 बॉलमध्ये 20 रन्स पाहिजेत. थांबायचंय जरा बंजो थांबा. आमचे MMK चे मालक या ठिकाणी मनुष कदम सरांचं स्वागत मनापासून आम्ही करतोय. आम्ही मागे देखील आणि खरंच आज आम्ही प्रत्यक्षात अगदी सुरेख आणि मधुर असं हे दापोलीचे सर्व आर्टिस्ट आणि त्यानंतर नुकतेच मित्रांनो आपल्या दापोलीकरांसाठी एक मोठी मेजवानी असणार आहे. म्हणजे लवकरच MMK ब्रास बँड दापोली तालुक्यामध्ये प्रथमच आपल्याला पाहायला मिळेल. मनुष कदम सर यांच्या अगदी माध्यमातून ब्रास बँड लवकरात लवकर येणारच आहे. त्याचबरोबर ज्यावेळेला बॅटिंग करत होता ना जो शार्दूल त्याच्या बॅटिंगसाठी मोजंबाई रकांगी सरांकडून 200चा कॅश प्राइज आलेला आहे. गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज तयार आहे. 12 मध्ये 20 रन डिफेन्स करेल का शार्दूल तयार. फुल टॉस बॉल हे मूव का चंदन घिसमरे नंदन 6 रन. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे. जिथे कॅच बाई प्रयत्न करणं गरजेचं होतं. हे तुम्ही कॅच सुटते इथे इफर्ट्स द्यावे लागतील. आणि त्याचबरोबर मोजंबाई रखांगे यांच्याकडून आपण पाहायला गेलं तर जो प्रफुल्ल फलंदाज आहे त्याच्या देखील मागच्या 2 षटकारांसाठी 200चं कॅच प्राइज झाले. आपण जर पाहायला गेलं तर इथं मयंकनं कॅच घेतली असती तर इथं मॅच मध्ये काय आपल्याला बघायला मिळू शकला असता. शॉर्ट ऑफ लेन बॉल यावेळेला हो काय देखना स्ट्रोक माय गुडनेस चेंडू आउट ऑफ द मार्क 6 रन षटकार.
आणि त्याचबरोबर मोहसिन रखंगी सर यांच्याकडनं शार्दूलच्या या षटकासाठी 500चं कॅश प्राइज झाले. यावेळेला चांगला स्ट्रोक असेल, क्षेत्ररक्षक आहे डीपला किंवा एक हॅलो निघून जाईल. आणि मनोज कदम यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं सम्राट युवा संघटनेतर्फे मी यांचं स्वागत करतो. धावसंख्या आता पुढे सरकत असताना 48 या आकड्यावरती 8 बॉलमध्ये आता 5 रन्स पाहिजेत सनीकोंड या टीमला. जिंकण्यासाठी 8 बॉलमध्ये 5 रन्स पाहिजेत. काय बॅटिंग केली आहे, जिथे प्रफुल्ल असेल किंवा शार्दूल असेल, या दोन्ही फलंदाजांना अगदी सुरेख फटकेबाजी केली. संघाला आता यशाच्या दिशेने मार्गस्थ करून सोडले. इथे चांगला स्ट्रोक असेल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु या बॉलवरती देखील एक सिंगल रन्स मिळणार आहे. रन्स घेण्याचा प्रयत्न होता प्रफुल्लचा, परंतु योग्य वेळचा नकार मात्र शार्दूलनं दिलाय. स्कोरबोर्ड मध्ये पुन्हा एकदा बदल, म्हणजे 49 रन स्कोरबोर्ड होती. जिंकण्यासाठी केवळ एका चौकाराची आवश्यकता, 4 रन्स पाहिजेत. प्रिन्सेस शबनाज या टीमनं टॉस जिंकलेला आहे आणि सरळ त्यांनी बॉलिंगचं डिसिजन असेल. ही मॅच संपताच प्रिन्सेस शबनाज आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. या बॉलला अगदी चेंडूला फाईनला खेळलंय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक जाईल का, परंतु बघता बघता या ठिकाणी या बॉलवरती देखील 2 रन्स कंप्लीट होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त. धावसंख्या 51. जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 2 रन्स पाहिजेत. 6 बॉल 2 ची आवश्यकता. हॅलो हॅलो, चला 6 चेंडूमध्ये 2 धावांची जरूरत असताना सनीकोंड दापोली संघ गोलंदाजी. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे नयन. गटातील पहिलं शेवटचं शतक, अंतिम शतक असणार आहे. 6 चेंडू 2 धावांची जरूरत असताना गोलंदाजी मारती नयन गोलंदाजी करतो. राईट आर्म राऊंड विकेट मारा करणार आहे तो प्रफुल्लसाठी. बघूया प्रफुल्ल 2 धावा कशा प्रकारे पूर्ण करतोय षटकार की चौकाराने, आणि सामना विजयी घेऊन देतोय का सनीकोंड संघाला. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू बेगेट केला, स्क्वेअर लेगच्या क्षेत्राने वाला चेंडू सिनेमाच्या दिशेने शानदार चौकार. विजयी होतोय विजयी संघाचे हार्दिक स्वागत, हरलेल्या संघाचे पण हार्दिक स्वागत.